इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे अवजारावरील कर काढून टाकू, जयंत पाटील यांचं आश्वासन. निवडणूक आयोग डोळे बंद करून काम करतंय, तक्रार करून कोणतीही कारवाई नाही, पाटलांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांवर अन्याय केला, आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा हिशेब घ्यायचा आहे. खासदार अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. परिवर्तनाचे शिलेदार व्हा आणि महाविकास आघाडीला मतदान करा, कोल्हेंचं आवाहन. नाशकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शो दरम्यान दादा भुसेंचा दुचाकीवरून प्रवास. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचा मार्ग मोकळा करण्यासाठी भुसेंचा बाईकवरून प्रवास. दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ मनमाडमध्ये फडणवीसांची सभा. पंकजा मुंडेंचीही सभेला उपस्थिती. सिंधुदुर्गमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा जांभूळ पीक अडचणीत. साताऱ्यातील कोयना परिसरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस. उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा. चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस. पावसाच्या आगमनानं उष्णतेनं त्रस्त नागरिक सुखावला, तर आंबा बागायतदार मात्र चिंतेत. मराठवाड्याच्या धरणांमध्ये 10% पाणी साठा शिल्लक. लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणामध्ये 8%हून अधिक पाणी साठा नाही. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भात पिकाचं मोठं नुकसान. कापणीला आलेला भात पीक वादळी वारा आणि पावसामुळे जमीनदोस्त. योग्य दर न मिळण्याची शेतकऱ्यांना भीती. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 22 दिवस समुद्रात उधाण येणार. रायगड जिल्ह्यामधील 114 गावांना 4.5 मीटरपेक्षाही उंच लाटांचा सामना करावा लागणार. रायगडमध्ये 20 सप्टेंबरला सर्वात मोठ्या भरतीचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. मुख्य जलाशयामध्ये 19%, तर मध्यम प्रकल्पामध्ये 30.61% पाणी साठा शिल्लक. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 312 टँकरनं पाणीपुरवठा सुरू, मात्र पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील 5-5 दिवस येत नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी वणवण. सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणामधून सोडलेलं पाणी पुढील 4 ते 5 दिवसात पोहोचणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार उजनी धरणामधून 6000 क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन. यावेळी मंदिर परिसराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. पंढरपूरच्या विठ्ठलाला हैदराबादच्या महिला भाविकेकडून 5 पदरी सोन्याचा हार अर्पण. हाराची किंमत 8,36,550 रुपये असल्याची माहिती. विजया नायडू असं महिला भाविकाचं नाव. जालनामध्ये भाईश्री फाउंडेशनच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. या सामूहिक विवाह सोहळ्याचं यंदाचं 10वं वर्ष. यावर्षी तब्बल 52 जोडपी विवाह बंधनात अडकली. नाशिकच्या सटाण्यामध्ये कांद्याची चोरी. शेतात साठवून ठेवलेले 40 ते 45 क्विंटल कांदा चोरी. अज्ञात कांदे चोराविरोधात पोलिसात तक्रार दाखल. अहमदनगर शहरात भर बाजारपेठेमध्ये एका तरुणाला 3 ते 4 जणांकडून मारहाण. मागील आठवड्यात जाधव मुर्तडक गटात झालेल्या हाणामारीमधून हा प्रकार घडल्याची माहिती. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात अवैधरित्या जमा केलेल्या रेती साठ्यांवर कारवाई. कारवाईमध्ये 120 ब्रास रेती साठा जप्त. मंडळ अधिकाऱ्यांची रोहा आणि घाटकुरोहा इथे कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या आडगावमध्ये शेतकऱ्यांचं दूध अंगावर ओतून घेत आंदोलन. सरकारनं दुधाला 40 रुपये प्रतिलिटर दरानं भाव देण्याची आंदोलक शेतकऱ्यांची मागणी. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांची उपस्थिती. गोंदियाच्या देवरी तालुक्यात शिक्षकाकडून सेवानिवृत्त लिपिकाला लाकडी दांड्यानं मारहाण. जखमी सेवानिवृत्त लिपिकाचा उपचारांदरम्यान मृत्यू. सिद्धार्थ विद्यालयातली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.